नांदेड़ की गोदावरी नदी के किनारे आज अचानक हजारों की तादाद में मछलियां मुर्दा पाई गई। मछलियों की हलाकत के बारे में अब तफ्तीश शुरू हो गई है। जांच अफसरान ने नदी किनारे का दौरा किया और मछलियां कैसे हलाक हुई इस बारे में मालूमात जुटाने की कोशिश की जा रही है। इब्तदाई तौर पर यह ख्याल किया जा रहा है कि नदी में ड्रेनेज के नालियों का पानी मिलने से नदी का पानी आलूदा हो गया है, जिसकी वजह से मछलियां हलाक हो रही है। इसके अलावा मछलियों को पकड़ने के लिए केमिकल के इस्तेमाल का भी अंदेशा जाहिर किया जा रहा है। इस पूरे मामले की पुलिस के जरिए भी तफ्तीश शुरू की जा रही है। मुर्दा पाई गई मछलियों की केमिकल लेबोरेटरी में जांच होगी और उनके हलाक होने की वजूहात का पता लगाया जाएगा। हजारों की तादाद में मछलियां मुर्दा पाए जाने से गोदावरी के पानी के इस्तेमाल पर भी अब सवाल उठने शुरू हो गए हैं। गोदावरी के इसी पानी के जरिए शहरियान को पीने के पानी की सप्लाई की जाती है। कोरोना वायरस के फैलाव के खतरे के बीच ये नया खतरा सामने आ गया है। अगर नदी के पानी में जहरीले मादे शामिल हो गए तो ये पानी काबिल इस्तेमाल है या नहीं, इस पर भी गौर किया जाना जरूरी है। पाच जूनला पर्यावरण दिवस होता। आम्ही त्यावेळेस सुद्धा म्हटलं ते महानगरपालिकेला की हे दूषित जी नदी आहे ते मुक्त करा म्हणून। आणि आज अशी परिस्थिती आहे की धरणाचं पाणी वरून आलेलं आहे। धरणाचं पाणी जेव्हा आलं त्याच्यामध्ये भरपूर मासे होते, त्यावेळेस त्यांची कंडिशन खूप चांगली होती। ज्यावेळेस हे धरणाचं पाणी आपल्या नदीमध्ये आलं, गोदावरी नदीमध्ये आलं, या गोदावरी नदीमध्ये जवळपास 18 ते 19 ड्रेनेजचं पाणी याच्यामध्ये ॲडिशन होते। पहिला इफेक्ट तर त्या पाण्याचा, आणि त्या पाण्यामध्ये दुसरं कारण असं आहे की सध्या लॉकडाऊन चालू आहे। प्रत्येक घरामध्ये सॅनिटाईजचा वापर, डेटॉलचा वापर, निरमा पावडरचा वापर, निरमाचा वापर, ते पाणीसुद्धा ड्रेनेजच्या माध्यमातून त्या नदीमध्ये यायला। आणि पाणी इतकं पोल्युटेड आहे, त्यामुळे जे धरणातून आलेले मासे आहेत ते पूर्णपणे डेड झालेले आहेत। मोठे मोठे मासे आहेत, जवळपास 1.5 ते 2 क्विंटलच्या वर मासे आहेत, मोठे छोटे साईजचे आहेत। आणि पाणी इतकं आज पोल्युटेड आहे। आपली ओळख जी आहे गोदावरी नदीची, नांदेडची ओळख म्हणजे गोदावरी नदी, आणि इतकं पवित्र स्थान इथं गुरुद्वारा समोर आहे, तरी प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही। 200 ते 250 कोटी खर्च केलेली आहे। आजही 18 ते 19 ड्रेनेजचं पाणी या नदीमध्ये येते, त्याच्यामुळे सगळं पाणी पोल्युटेड झालेलं आहे आणि मासे मेलेले आहेत। या पाऊस पडलेला आहे आणि धरणाचं पाणी वरून सोडलेलं आहे। धरणाचं पाणी सोडल्यानंतर हा पाणी पूर्ण इकडे आलेलं आहे। अजून एक कारण असं आहे की आम्ही आत्ताच पाण्याचे सॅम्पल घेतले, त्या पाण्यामध्ये अजून काही लीड सापडते का किंवा अजून काही केमिकल सापडते, कारण परिसरामध्ये बरेचसे मछुआरे आहेत, ते प्रयोगसुद्धा करू शकते। आता मला डायरेक्ट असं म्हणता येणार नाही, जोपर्यंत माझ्याकडे रिझल्ट येणार नाही तोपर्यंत। अशी काही केमिकल आहे, ते केमिकल टाकले की मासे डायरेक्ट वर येतात, म्हणजे तुमच्या डायरेक्ट जाळ्यामध्ये होतात, त्याचे सुद्धा इफेक्ट असू शकतो। पण मेन पहिला कारण असंच आहे की पाणी खूप पोल्युटेड आहे, घाण आहे, दूषित आहे। 250 कोटी खर्च करून महानगरपालिकेनं याच्यावर काही पर्याय उपाय केले नाही। आजच आम्ही आदरणीय पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना निवेदन दिलेलं आहे की या नदीकडे लक्ष द्यावं आणि मुक्त करावं, प्रदूषण मुक्त करावं गोदावरी। काय कारण आज जे मासा भेटलेले माझ्या प्राथमिक पाहणी याच्यामध्ये, माझ्या प्रथमदर्शनी पाहणी अहवालामध्ये असं निदर्शनास येते की यामध्ये सांडपाणी तर मिसळलेलंच आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे। या व्यतिरिक्त मासे पकडण्याकरिता कुठल्या रासायनिकचा वापर करण्यात आलेला दिसतो आहे आणि त्यामुळे याचं प्रचंड प्रमाणात मासे मेलेले आहेत। तरी या गोष्टीची शहानिशा करण्याकरिता आम्ही यांचे पाण्याचे नमुने घेत आहोत आणि फिशरी डिपार्टमेंटला सुद्धा या बाबतीत कळवलेलं आहे की याचं नेमकं मासे मरण्याचं कारण काय आहे, याचा अहवाल आम्हाला सादर करा। तसेच पोलीस डिपार्टमेंटला सांगून आम्ही याचं पंचनामा करून याचे मासे हे फॉरेन्सिक लॅबला पाठवून नक्की मरण्याचं कारण काय आहे हे आम्ही मागून आपल्याला नक्की कळवता येईल। केमिकल टाकल्यामुळे आहे का मग ते नाल्याचं पाण्याचं काय? आता या स्थितीमध्ये तर असं म्हणता येत, नक्की आपण सांगू शकत नाही एकटं नेमकं नुसतं याच्यामुळेच झालं आहे। यामध्ये 2-3 गोष्टी कारणीभूत असू शकतात, शक्यता नाकारता येत नाही। जसं की तुम्ही म्हणताय नाल्याचं पाणी, कारण यापूर्वीसुद्धा नाल्याचं पाणी मिसळत होतं पण यामुळे मासे मेले नाही इतक्या प्रचंड प्रमाणात, किंवा अशी घटना या मागील 1 वर्षामध्ये घडली नाही। ही अचानकपणे ही जे दिसतो आहे याचं नक्की कारण एक नाल्याचंच पाणी आहे असं नाही आहे, यामध्ये बऱ्याचशा केमिकलचा वापर झाला असेल किंवा असं मासे पकडण्याकरता करतात, त्यामुळे नक्कीच याचा परिणाम दिसतोय असं मला वाटते प्राथमिक दर्शनी। पण अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला नक्की याचं नेमकं कारण कळेल।
हे पाणी धोका नाही आहे. ह्या पाण्याचा वापरच सांडपाणी हे बॅक वॉटर आहे आणि याचा कुठेच वापर होत नाही. हे ते स्टॅग्नंट वॉटर असतं. जनावर ते पाणी पितात